सुप्रभात विद्यार्थ्यांनो, आज आपण कविता नंबर 5 व्यायामाचे महत्त्व ही कविता शिकणार आहोत. व्यायामाचे महत्त्व या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज उर्फ माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म 1909 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 1968 मध्ये झाला. संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने वाचला जातो. मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व प्रस्तुत कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. लक्ष द्या, आपण ही कविता वाचूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायामाविना सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्नपचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, वाढे विचारी सजीवपण. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकारशक्ती, स्वावलंबनांची प्रवृत्ती. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती, कार्य करण्याची. बघा मुलांनो, व्यायामाचे महत्त्व या कवितेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रत्येक मनुष्याला त्यांच्या जीवनात व्यायामाचे महत्त्व किती जास्त आहे हे समजून देण्याचा प्रयत्न या कवितेमधून केलेला आहे. कवी आपणा सर्वांना सांगतायत की मानवी जीवन जर अगदी सफलतेने याने यशस्वीरित्या पूर्ण करायचं असेल, मानवाला जर आपल्या जीवनात पुढे जायचं असेल, तेही अगदी आनंदाने, तर त्यासाठी प्रत्येक मनुष्याला व्यायाम करणं आवश्यक आहे. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण इंग्लिशमध्ये एक स्लोगन नेहमी म्हणतो, हेल्थ इज वेल्थ. म्हणजे आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. आणि जर आपल्याकडे आरोग्य नसेल, आरोग्य म्हणजे हेल्दी लाईफ, जर आपलं लाईफ हेल्दी नसेल, आपण जर आरोग्य आपल्याकडे नसेल, तर आपण जीवनात कोणतंही कार्य व्यवस्थितपणे करू शकत नाही, सुरळीतपणे करू शकत नाही. आणि त्यासाठी आपलं जीवन म्हणजे आपलं शरीर हे सुदृढ याने अगदी सशक्त
याने अगदी एनर्जेटिक असणं आवश्यक असतं. आणि हे एनर्जी, हा सुदृढपणा म्हणजे हे आरोग्य आपल्याला कुठून मिळतं? तर व्यायामातून. उत्तम आरोग्य हे आपल्याला व्यायाम आणि चांगलं भोजन याने चांगलं डाईट ह्याच्यातूनच मिळते. आणि आपणा सर्वांना माहिती आहे की आज ह्या 21 सेंचुरीमध्ये बहुतेक लोकांना आपल्या जीवनामध्ये व्यायामाचं महत्त्व आणि डाईटचं महत्त्व कळलेलं आहे. त्यासाठी सगळी लोक न चुकता अगदी नियमितपणे रोजाना व्यायाम करतात आणि ही फार चांगली गोष्ट आहे. आणि आजच्या ह्या कवितेमध्ये कवी तुकडोजी महाराज आपल्याला तेच सांगतायत की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या रोजच्या लाईफमध्ये थोडासा वेळ हा व्यायामाला द्या. कारण व्यायामाशिवाय याने विदाऊट एक्सरसाइज तुम्ही तुमचं जीवन सुखदायी, आरोग्यदायी बनवू शकत नाही. जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर लक्षात ठेवायचं की तुमचं जीवन हे सुखदायी आणि आरोग्यदायी होईल. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी आपणा सर्वांना व्यायामाचे महत्त्व ही कविता शिकण्यासाठी दिलेली आहे. तर लक्ष द्या. आपण आता स्टँजा वाईज शिकूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. व्यायाम म्हणजेच एक्सरसाइज. आरोग्यदायी, आरोग्य ज्याला आपण इंग्लिशमध्ये गुड हेल्थ असे म्हणतो, चांगली प्रकृती. मित्र आणि सूत्र, सूत्र ह्याचा अर्थ आहे नियम, एक रूल. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आळस याने लेझिनेस, वैरी, वैरी याने एनिमी या शत्रू. तर ह्या पहिल्या स्टँजामध्ये, ह्या पहिल्या कडव्यामध्ये कवी तुकडोजी महाराज आपल्याला काय सांगतात की प्रत्येक मनुष्याने हे एक सूत्र याने हा एक नियम लक्षात ठेवायचा. तर कोणता नियम? की व्यायाम आपला आरोग्यदायी मित्र आहे. एक्सरसाइज हा आपला चांगला याने एकदम बेस्ट फ्रेंड आहे आणि तो बेस्ट फ्रेंड सगळ्यांनी बनवायचा. ह्याचा अर्थ की रोज आपण व्यायाम केला पाहिजे. जो कोणी व्यायाम करतो त्याची तब्येत याने त्याची प्रकृती, त्याचं हेल्थ हे उत्तम राहतं, चांगलं राहतं. आणि आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आणि जो कोणी आळसपणा करतो याने जो लेझी असतो त्या माणसाचा हा लेझीनेस याने हा आळस शत्रू बनतो. कारण व्यायाम केल्याने आपलं शरीर हे उत्तम राहतं, निरोगी राहतं. याने कोणत्याच प्रकारचा रोग आपल्या शरीरामध्ये शिरत नाही. आणि जर आपण व्यायाम करत नसू, आपण आळशी असू, आपण आळसाला जर आपला मित्र केला असेल तर आपल्या शरीरामध्ये अनेक रोग येतात. याने आपलं शरीर आळसामुळे आपलंच वैरी याने शत्रू असतो. तर तुकडोजी महाराज सांगतायत की व्यायाम हा तुमचा आरोग्यदायी मित्र आहे आणि आळस हा तुमचा शत्रू आहे. मग तुम्हाला काय केलं पाहिजे? तर तुम्हाला मित्राची निवड केली पाहिजे, रोज व्यायाम केला पाहिजे. यहाँ कवि तुकडोजी महाराज हमें कहते हैं कि एक्सरसाइज यानी व्यायाम ये हमारा अच्छा दोस्त यानी गुड फ्रेंड है और ये अपने जीवन का एक नियम है, सूत्र है, वो हमें हमेशा ध्यान में रखना चाहिए. जो व्यायाम नहीं करते हैं, जो लेज़ी है,
आलस्य बरताते हैं, ऐसे लोग कभी सुदृढ़ यानी कभी हेल्दी नहीं रह सकते और इसीलिए हमेशा व्यायाम करना जरूरी है। व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन। व्यायामाविन, विन याने व्यायामाशिवाय, विदाउट एक्सरसाइज। सात्विक भोजन, सात्विक यानी जिन्हें हम गुड डाइट कहते हैं, बैलेंस डाइट जिन्हें हम कहते हैं, त्याचा अर्थ आहे सात्विक भोजन यानी बैलेंस डाइट। तेही मारी विकारी, विकारी यानी रोग। व्यायामे होय अग्निदीपन, अग्निदीपन यानी जिन्हें हम ॲसिडिटी कहते हैं की आपल्या शरीरामध्ये जी ॲसिडिटी होते। अन्नपचन सहजची, अन्नपचन यानी डायजेशन पॉवर, जे फूड आपण खातो ते डायजेस्ट होते त्याला म्हणतात अन्नपचन। तर ह्या स्टँचामध्ये कवी काय म्हणतात की व्यायामाविन सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन, यानी जर तुम्ही व्यायाम केला नाही यानी विदाउट एक्सरसाइज तुम्ही कितीही चांगलं डाईट घेतलं, सात्विक भोजन यानी बॅलन्स डाईट या गुड डाईट, कितीही चांगलं भोजन घेतलं तरीसुद्धा ते भोजन तुमच्या शरीरामध्ये विकारी यानी रोग आजार निर्माण करतात। बघा मुलांनो, ह्या ठिकाणी व्यायामाचं महत्त्व किती मोठं आहे आपल्यासाठी की आपण खूप चांगलं फूड घेत असू, एकदम हेल्दी डाईट घेत असू तरीसुद्धा व्यायाम न केल्यामुळे ते डाईटसुद्धा आपल्याला चांगलं हेल्थ देऊ शकत नाही। मीन्स चांगल्या डाईटच्या जोडीला एक्सरसाइजसुद्धा, व्यायामसुद्धा आवश्यक आहे। आणि व्यायामामुळे, व्यायाम केल्यामुळे आपल्याला किती फायदे होतात तर कवी म्हणतात व्यायामे होय अग्निदीपन, याने व्यायामामुळे, व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी ॲसिडिटी असते ती नाहीशी होते आणि अन्नपचन याने डायजेशन पॉवर, की आपण जे फूड खातो, जे अन्न खातो ते चांगलं डाइजेस्ट होते। कवि क्या कहते हैं कि यदि आप अच्छा डाइट लेते हो मगर एक्सरसाइज नहीं करते हो तो वो अच्छा डाइट भी आपके लिए, आपके शरीर के लिए एक रोग यानी एक बीमारी बनता है। और व्यायाम करते हो तो व्यायाम यदि आप करोगे तो आपके शरीर के अंदर जो एसिडिटी है वो भी नष्ट होती है और जो फूड आप खाते हो उसका पचन यानी उसका डाइजेशन भी अच्छे तरीके से या अच्छे से होता है। व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगी राहे तरतरी। व्यायामे जडत्व, जडत्व याने आळशीपणा, व्यायाम केल्यामुळे आळशीपणा याने जडत्व दूर पळते आणि तरतरी येते, तरतरी याने उत्साह, एनर्जी येते। रक्त व्यवस्था उत्तम शरीरी, रक्त व्यवस्था याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि वाढे विचारी सजीवपणा, आपल्या विचारामध्ये सजीवपणा याने फ्रेशनेस येतो। तर बघा ह्या स्टँजामध्ये कवी काय म्हणतात की व्यायाम केल्यामुळे माणसाच्या अंगात जो आळशीपणा असतो, जो जडत्व असतो, जडत्व याने आळशीपणा, तो दूर जातो आणि माणसाला तरतरी येते, अंगामध्ये उत्साह येतो। कोणतंही काम करण्यासाठी माणसाला उत्साह याने माणूस हमेशा तयार असतो, तरतरी येते। आपल्या शरीरातली जी रक्त व्यवस्था आहे याने ब्लड सर्क्युलेशन आहे
ते उत्तम प्रकारे होते आणि चांगल्या प्रकारे होते. आणि विचार करण्याची जी शक्ती आहे, ज्याला आपण थिंकिंग पॉवर म्हणतो, याने विचार करण्याची शक्ती, माणूस चांगल्या प्रकारे विचार करू शकतो. आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही जर रोज व्यायाम केला, चांगलं डाएट घेतलं, तर तुमचा अभ्यास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करू शकता. अभ्यासामध्ये मॅथ्स ह्या विषयामध्ये, सायन्स मॅथ हे टफ असलेल्या विषयामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करून तो विषय अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता. मीन्स इथे कवि काय सांगतात, व्यायाम यानी एक्सरसाइज करने से मनुष्य के अंदर जो आलस्य होता है वो आलस्य दूर हो जाता है. शरीर में एक नई स्फूर्ति, एक नया जोश आता है और हमारा जो ब्लड सर्कुलेशन है, रक्त व्यवस्था यानी ब्लड सर्कुलेशन अच्छे से होता है और विचार करने की जो शक्ति है वो भी इससे बढ़ जाती है. अच्छे विचार कर सकते हैं. व्यायामाने सशक्त स्नायू, व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामहीना पित्त कफ वायू, जर्जर करीती अत्यंत. ह्या स्टँच्यामध्ये कवी म्हणतात काय, तर व्यायाम केल्याने आपले स्नायू याने आपली हाडं, बोन हे सशक्त याने पॉवरफुल होतात, एकदम बळकट होतात. व्यायामे मानव होय दीर्घायू, दीर्घायू याने खूप मोठं लाईफ, ज्याला आपण लॉंग लाईफ असं म्हणतो. आपल्याला खूप मोठं आयुष्य याने जीवन मिळतं, लॉंग लाईफ मिळतं. व्यायामहीना याने व्यायाम जर तुम्ही करत नसाल, व्यायामहीना, हिना याने जर व्यायाम करत नसाल, तर पित्त याने ॲसिडिटी, कफ, वायू, वायू याने वात, हा सुद्धा एक आजार असतो. तर पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत, जर्जर करणं याने त्रास देणे, परेशान करणे. तर काय म्हणतात कवी, जर तुम्ही व्यायाम केला, डेली व्यायाम केला, एक्सरसाइज केली, तर तुमचे स्नायू, तुमची हाडं, तुमचे मसल्स हे एकदम सशक्त याने बळकट होतात आणि व्यायामाने आपलं लाईफसुद्धा वाढतं, आपलं आयुष्यसुद्धा वाढतं. जर तुम्ही व्यायाम केला नाही तर पित्त, कफ, वायू ह्यासारखे जे आजार आहेत ते आपल्याला जर्जर करतात. जर्जर करतात म्हणजे त्रास देतात. व्यायाम न करणारा माणूस हा वातामुळे, कफमुळे किंवा ॲसिडिटीमुळे नेहमी त्रासलेला असतो, नेहमी वैतागलेला असतो. तर कवि इस स्टैंजा में कहते हैं कि आप व्यायाम करते हो तो आपकी हड्डियाँ, आपके मसल्स ये स्ट्रांग रहते हैं, आपका लाइफ भी बढ़ता है. और यदि आप व्यायाम नहीं करते हो तो व्यायाम न करने वाले व्यक्ति को पित्त यानी एसिडिटी, कफ, वायु, वात जैसी जो बीमारियां हैं, ये बीमारियां हमेशा परेशान करती है. तर कवीला म्हणायचं आहे की व्यायाम हा आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा आहे. जर आपल्याला ह्या बिमारीपासून, ह्या रोगापासून दूर राहायचं असेल तर व्यायाम करणं जरुरीचं आहे. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी पॉवर. स्वावलंबनाची प्रवृत्ती, स्वावलंबन ज्याला आपण सेल्फ डिपेंड असं म्हणतो. व्यायामे अंगे वाढे स्फूर्ती, स्फूर्ती आणि जोश, उत्साह कार्य करण्याची. तर ह्या शेवटच्या स्टँच्यामध्ये कवी तुकडोजी आपल्याला म्हणतायत की व्यायाम केल्याने माणसाच्या अंगात अनेक रोगांना प्रतिकार करण्यासाठी जी
इम्युनिटी पॉवर याने शक्ती हवी असते ती वाढते. याने बाहेर कितीही रोगांचा प्रसार झाला तरी आपली इम्युनिटी जर चांगली असेल तर तो रोग आपल्याला होत नाही. याने व्यायामामुळे माणसाची प्रतिकारशक्ती वाढते आणि स्वावलंबनाची प्रवृत्तीसुद्धा वाढते. स्वावलंबन याने सेल्फ डिपेंड, आपण दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही तर आपण आपल्या स्वतःवरच अवलंबून राहतो. स्वतःवर अवलंबून राहण्याची जी एक वृत्ती असते, जी एक ॲटिट्यूड असते ते माणसामध्ये वाढतं. याने आपण जर सुदृढ याने आपण जर हेल्दी असू तर आपल्याला दुसऱ्या व्यक्तीची गरज याने मदत लागत नाही. व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती. व्यायाम केल्याने माणसाच्या अंगामध्ये कोणतंही कार्य याने काम करण्याची जी शक्ती आहे, उत्साह आहे, जोश आहे तो वाढतो. एनी टाईम कोणतंही काम आपल्याला सांगितलं तरी ते काम करण्याची जी प्रवृत्ती आहे ती व्यायाम केल्यामुळे वाढते. आपल्या अंगामध्ये स्फूर्ती असते, जोश असतो आणि म्हणून आपण ते काम नेहमी तत्परतेने करतो. तो इस स्टैंजा में कवि कहते हैं कि व्यायाम करने से हमारी जो इम्यूनिटी पावर है वो बढ़ती है. स्वावलंबन यानी खुद पर डिपेंड रहने की जो प्रवृत्ति है यानी एटीट्यूड है वो बढ़ता है. व्यायाम से हमारे शरीर में जोश उत्साह भी बढ़ता है. कौन से भी समय हम कौन सा भी काम करने के लिए हमेशा तैयार या हमेशा तत्पर रहते हैं. ओके, तर मुलांनो, आशा करते की ही कविता अगदी चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात आली असेल. अजून व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही ही कविता निदान 2दा तरी लक्षपूर्वक वाचा. शब्दार्थ जे मी तुम्हाला सांगितले ते नीट लक्षात घ्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या कवितेवरील शब्दार्थ आणि नोट्स मी तुम्हाला पाठवते. प्रथम तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये ही कवितेचं नाव, प्रस्तावनानंतर ही पूर्ण कविता सुंदर अक्षरामध्ये लिहायची. कविता लिहून झाल्यानंतर शब्दार्थ लिहायचे आणि शब्दार्थ लिहून झाल्यानंतर ज्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील त्या नोट्स लिहायच्या सुंदर अक्षरामध्ये. आणि तुम्ही केलेला होमवर्क हा चेकिंगसाठी सुद्धा पाठवायचा, हे विसरायचं नाही. ओके, थँक्यू.